नमस्कार मित्रमंडळी. आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून एकच म्हणजे दुसऱ्यांपर्यंत सांगण्याचा हाच हेतू असतो या, की आपलं जे नुकसान झालेलं आहे म्हणजे आपल्या लक्षात आले की मग बाबा पुढलं जे काय बागायतदार आहेत की जी बागा करणार आहे ती की त्यांचं नुकसान होऊ नये. तर तुम्हाला सांगतो बघा, ही बारकी फळं आहे ती का, ही बारक्या फळांना सुद्धा असा इफेक्ट झाला आपल्या. आता पावसानं वाटोळं झालं आहे खालच्या फळांचं, बरं का तुम्हाला सांगतो. आणि ही जी झालं आहे बघा, ही जी फळं जी अशी आहे ही फळाला कारणीभूत वंडीवरून फक्त फळमाशी आहे. ह्या फळमाशीनं ह्याला काम लावलं या. तुम्ही बघू शकता ज्या ज्या ठिकाणावरनं ज्या ज्या फळाला आपल्या प्रॉब्लेम आला आहे, ही अशी किरपजल्यागत अशी फळं होते ती की. आणि त्यातनं पुन्हा नंतर डंक माशी पडली एकदा, डंक ह्याला काम लावलं की नंतर बघा हे असं व्हायला चालू होतं या. म्हणजे खराबच होतं आहे पुरं. ह्याचा काय विषय संपला. हे फळं म्हणजे वेस्टेजच गेला, आता सगळं वायपडच गेला, हे आमचा बहरच वायपड गेला. तर तुम्हाला सांगतो, तर ही अशी फळं होते ती. तर आपल्या बागत का नाही होत्याला एवढं. आता कसं बघा, पावसाच्या ह्याला सगळं लागलं किडमा हातावर यायला टाकून देतो मित्रांनो. बघू शकता एकदा, एक मिनिट बघा तरी. तर तुम्हाला सांगतो आता म्हणजे नुकसान तर झाले. आता शासनानं एक करायला पाहिजे. शासनानं काय करायला पाहिजे, जी आपली कोण पंचनामा करायला येते द्या किंवा पुढंसुद्धा जी पंचनामा करायची ती बागांच्या अवस्था बघितल्या पाहिजे त्या, की बाबाला त्याला खर्च झाला आहे किती. आणि जी काय आपलं जी शासकीय अधिकारी जी आहे ती, त्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा आपला भाव, आपलं म्हणजे जे कोण आता बहिणी वगैरे शेती करत असलेल्या त्या बहिणींचा सुद्धा विचार केला पाहिजे. म्हणजे बहिणी म्हणजे त्यांनी बाबा जाणून घेतलं पाहिजे की हे आपला भाव आहे. सगळं मित्रांनो, सगळं तुम्ही जी तुम्ही पंचनामा करणार आहे का नाही, त्याच्यामध्ये तुम्ही जाणवून घ्या की त्या शेतकऱ्याचं नुकसान किती झालं असेल, काय झालं असेल. म्हणजे तुमच्या हातानं तुम्हाला जी काय बाबा योग्य वाटते त्याच्या पद्धतीने तुम्ही त्याचं पंचनामा करा, की जेणेकरून त्या शेतकऱ्याला त्याचा जे झालेला खर्च आहे ते खर्च निघून त्याला 10-5 रुपये का होईना पण त्याला राहायला पाहिजे. हे हिशोबाने त्याचा पंचनामा करा. नुसतं नावापुरतं करू नका. नंतर मग तुम्हाला माहीत असतं नेमकं काय होतं. बरं जाऊ द्या, ती काय पंचनामा काय तर होईल त्याचं करतेली, किंवा जे अधिकारी येणार आहे तो विचार करेल बाबा, ते शेतकऱ्याच्या जागाला उभं राहून विचार करेल की याला नेमकं कुठल्या पद्धतीने करायला पाहिजे. तर तुम्हाला सांगतो यासाठी अजून एक, आता कसं आपल्याकडे भांडवल नव्हतं नंतर ह्याला जर जर बसला असता तर पिरूराव काय खराब होतो या. तर आपलं भरपूर पैसे झालं असतं ह्या वेळेसुद्धा. तर असू द्या, देवाच्या दयानं होईल पुढं होत्याला. तर लाईक